महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे। लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना आता ई-KYC करावी लागणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। ई-KYC करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। लाडकी बहीण योजनेच्या शासनाच्या पोर्टलवर ई-KYC चा ऑप्शन सुरू झालेला आहे। लाडकी बहीण योजनेसाठी शासनाच्या पोर्टलवर वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने ई-KYC करावी लागणार आहे। ई-KYC करणे अत्यंत आवश्यक आहे, त्याशिवाय हप्ता मिळणार नाही। त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना ई-KYC करावी लागणार आहे। आता ई-KYC आम्ही मोफत करून देऊ, अशी माहिती पैठणचे आमदार विलास बापू भुमरे पाटील यांनी दिली आहे। ई-KYC प्रक्रिया सुरू झाली असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे। पैठणचे आमदार विलास बापू भुमरे यांनी माहिती दिली आहे की मोफत ई-KYC आम्ही करून देणार आहोत। मोफत ई-KYC करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण येथे संपर्क साधावा, असे आवाहन पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी केले आहे। मोफत ई-KYC करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे संपर्क साधून आपली मोफत ई-KYC करून घ्यावी, असे आवाहन पैठणचे आमदार विलास बापू भुमरे यांनी केले आहे। मित्रांनो, लेटेस्ट अपडेट, सरकारी योजना व नोकर भरतीची माहिती मिळविण्यासाठी आमच्या या महायोजना मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।